लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की इथे गुड्डू आलेला असतो. गुड्डू इथं जीवाला सॉरी म्हणत असतो, कारण की तो म्हणत असतो की हे सर्व प्रकार झाला तो माझ्यामुळे झाला. जीवा मात्र त्याच्या विचारातच गुंतलेला असतो. तो म्हणतो असतो, कुठं होतास इतक्या वेळ तू? अरे ती नंदिनी मला काय काय बोलून गेली, तेव्हा कुठे होतास? लगेच तो आता इथे म्हणत असतो की माझं पार्सल आलं होतं. तेव्हा लगेच जीवा इथे म्हणतो की माझ्यासाठी दारू मागवलीस ना तू आता माझा राग घालवण्यासाठी. तेव्हा लगेच त्या पिशवीत हात घालतो. त्याला त्याचे काटे टोचतात, त्याचेच म्हणजे ते फ्रॉन्सचे. आता इथे जीवा म्हणतो की अहो जीवा भैया मी फ्रॉन्स आणले आहेत. तेव्हा मात्र जीवाला इकडे आयडिया आलेली असते. तो म्हणत असतो की मी ही फ्रॉन्सची भाजी मीच खाणार बघ. ए गुड्डू मला ती फ्रॉन्सची भाजी द्यायची बघ. मला जरी ॲलर्जी जरी असली तरी मी ती खाणारच. आता नंदिनी तुला कळेलच हा जीवा तुझ्यासाठी काय काय करू शकतो. दुसऱ्या बाजूला इकडे माननी देवापुढे दिवा लावत असते. देवाला प्रार्थना करत असते की माझ्या पार्थलाच आवड भेटू दे. आता तितक्यातच पार्थचा व्हिडिओ कॉल आलेला असतो. त्याला इथे आवड तर भेटलेला असतो, मात्र तो मुद्दामच माननीची ठेचण्यासाठी तिला खोटं बोलतो आणि कसा तरी चेहरा करून इथं बसलेला असतो. व्हिडिओ कॉलवर त्याचा चेहरा बघून खरं माननी इथे टेन्शनमध्ये आलेली असते. काय झालं पार्थ, तुला आवड नाही का भेटला? तेव्हा पार्थ म्हणतो की नाही ना गं, दरवर्षी भेटतो पण ह्या वर्षी नाहीच भेटला. तेव्हा माननी त्याची समजूत काढण्यासाठी म्हणत असते की जाऊ दे ना, त्याला काय होतंय, 1 वर्ष नाही भेटला तर. पार तुला सांगते बघ, तुझ्या आयुष्यात किती टेन्शन आले. तुझं लग्न कशा परिस्थितीत झालं, त्यानंतर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. त्या लोकांना काय माहिती आहे तू किती काम केलंस, त्या परिस्थितीत देखील तू किती काम केलंस. त्या लोकांना सर्वच गोष्टी माहिती आहेत का? अजिबात टेन्शन घेऊ नको, पुढल्या वर्षी तुला नक्कीच आवड भेटेल बघ, काही होत नाही असं म्हणून त्याला ती समजवण्याचा प्रयत्न करते. असंच म्हणल्यानंतर तो समोरून हसतो. हसल्याबरोबर माननी म्हणते काय झालं, का हसतोस तू? तेव्हा लगेच त्याने तिच्यासमोर तो आवड ठेवलेला असतो. ते दाखवल्याबरोबर खरं माननी ते फार खुश असते. ती म्हणत असेल लब्बाड मेल्या, म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास, माझी खेचत होतास मागापासनं, मी किती घाबरले होते बघ. कॉंग्रॅच्युलेशन पार्थ, खरंच मला खूप बरं वाटत आहे असं त्याचं कौतुक इथे करत असते. देवाचे देखील ती इथे आभार मानत असते. इथे माननी म्हणत असते की विक्रम तर किती खुश होती. तेव्हा पार्थ म्हणतो की त्यांच्याकडं तर अशा 6 ट्रॉफ्या आहेत. तेव्हा माननी म्हणते काय झालं मग, तू अशा 8 मिळवशील, मी खूप खुश आहे बघा आज पार्थ असं ती इथे म्हणत असते. ती म्हणते देवापुढे आता मी साखर ठेवते, पण जाऊ दे, हे तुला लंचमध्ये काही चमचमीत बनवते बघ, मला सांग तुला काय हवंय. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही मला आता खूप काम आहे, लंच नंतर बघूया, रात्री आल्यावर सेलिब्रेट करूया. तेव्हा माननी म्हणते की लवकरात लवकर घरी ये बघ, आपण रात्री सर्व काही गोष्टी करू असं म्हणून ती आता इथे फोन ठेवते. पार्थ मात्र इकडं त्या ट्रॉफीकडे पाहतच राहतो. तिच्या खरं तर प्रेमात पडल्यासारखंच करत असतो. इथे तो फार इथे खुश असतो. त्याला काव्याने म्हटलेल्या इथे काही गोष्टी आठवतात. ह्यांनी खरं तर इथे रिकॅप दाखवलेला आहे गेल्या रात्रीचा. आता गेल्या रात्री तो त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. 2025ची ट्रॉफी घेऊन हातात बसलेला असतो. तो म्हणत असतो की मला 2026ची ट्रॉफी मिळेल का, हेच बोलणं त्याच्या मनाशी त्याचं सुरू असतं. तेव्हा मात्र बाहेरच खिडकीत बसणारे काव्याचा आवाज त्याला येतो आणि तो उठून काव्याकडे जातो. काव्याला म्हणतो की तुम्ही इथे कसं काय? लगेच काव्या म्हणती मी तुमच्याशी बोलत नाही, माझ्या बोक्याशी बोलते, आणि मी तुमच्या रूममध्ये कुठे आले, तुमचा नियम मी तोडलेला नाही, तुमच्या रूममध्ये अजिबात आलेलं नाही, मी बाहेरूनच इथे बोलत आहे. तेव्हा मात्र आता इथे काव्या म्हणत असते की बोक्या तुलाच ट्रॉफी मिळणार बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू टॉप 30मधून टॉप 20मध्ये आला आहेस, त्यामुळे मला खात्री आहे की ट्रॉफी तुलाच मिळणार बघ बोक्या, असं त्याच्या बोक्याशी म्हणत असते. तेव्हा मात्र पार्थ हे सगळं ऐकून तिच्यापाशी खाली बसतो. आता इथे पार्थ म्हणत असतो काव्या तुम्हाला खरंच वाटतं का मलाच ट्रॉफी मिळणार आहे? तेव्हा लगेच काव्या म्हणते हो तुम्हालाच ट्रॉफी मिळणार, मला विश्वास आहे तुमच्यावर, मी तुमची मेहनत पाहत आहे, मी तुमच्यासोबत राहिलेली आहे आणि सर्व गोष्टी मी तुमच्या पाहितल्या आहेत, त्यामुळे मी खात्रीने सांगू शकते की ट्रॉफी तुम्हालाच मिळणार बघा. तुम्हाला माहीत नसेल देशमुख, पण मात्र तुम्ही माझे प्रेरणा आहात. तेव्हा मात्र ती सांगायला लागते की जेव्हा मला अभ्यासात कंटाळा यायचा ना, की नको वाटायचा अभ्यास करायला, तेव्हा मी तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही सतत धावत राहतात, अजिबात शांत बसत नाहीत, सतत काम करत राहतात. तुमच्याकडे पाहून मला खरं तर उत्साह येतो अभ्यास करायला. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की तुम्ही खोटं बोलताय. तेव्हा लगेच इथं काव्या म्हणत असते की माझे खोटं बोलण्याचे दिवस गेलेत आता, मी आता जे काही बोलते ते अगदी खरं आहे आणि अगदी प्युअर आहे, जे माझ्या मनात आहे मी तेच बोलत आहे. काव्या हे सर्व काही आता पार्थला बोलून दाखवत होती. ती म्हणत होती त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की अवॉर्ड तुम्हालाच भेटणार. हा जर अवॉर्ड तुम्हाला नाही भेटला ना, माझा तर हे अवॉर्डवरचा विश्वासच उडायचा बघा. मी तुमची मेहनत पाहितली आहे, तुम्ही किती कष्ट करता हे देखील पाहितलेलं आहे, तुम्ही किती घाम गळलेला आहे ह्या सर्व गोष्टी मी पाहितलेल्या आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही इतकं लक्ष देता माझ्याकडे? तेव्हा म्हणते मग हो, तीच तर कला असती मुलींची, की मुलांना कळत देखील नाही मुली त्यांच्याकडे एवढं लक्ष देतात.
काव्याचं हे सर्व काही बोलणं ऐकून खरं तर त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. काव्या ती पुसायला जात असते तितक्यात तिला सर्व काही गोष्टी आठवतात, त्यांचा दुरावा आठवतो. ती आता मात्र तिथून उठून जाते. पार्थ मात्र तिच्या जागे जिथे बसली आहे तिथे हात लावतो. खरं इमोशनल सर्व ह्या कालच्या गोष्टी आठवून खरं इथे तो खुश झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला काव्या इकडे आलेली असते आणि काव्या म्हणते, आई मला चहा द्या. असं म्हटल्याबरोबर आता माननी म्हणते की अगं चहा काय मागतेस, तुझ्या बोक्याला अवॉर्ड मिळाला आहे. असं ऐकल्याबरोबर खरं इथे काव्या फार खुश असतो. खरंच बोलताय ना तुम्ही, खरंच पार्थला अवॉर्ड मिळाला का? हा खरंच मिळाला. तिला विश्वासच बसत नव्हता. खरं तर त्या दोघी ते फार खुश असतात. आता काव्या म्हणते, म्हणजे माझा टॉप 30मधला आर्टिक बोका आता टॉप 20मध्ये गेला आहे असं म्हणून खरं तर त्या दोघी इथे फार खुश असतात. एकामेकीला कॉंग्रॅच्युलेशन वगैरे बोलत असतात. आता इथे काव्या लगेच तिच्या बोक्याकडे जाते. बोक्याला म्हणते की अरे बोक्या, तू ऐकलंस का, आपला बोक्या टॉप 20मध्ये आला आहे, त्याला अवॉर्ड भेटला आहे असं म्हणून त्याला देखील आता इथे बोलत असतात. आता तितक्यातच इथे रम्या आलेली असते. रम्या म्हणते, मामी तू ऐकलंस का, पार्थला अवॉर्ड भेटला आहे. तेव्हा लगेच मानवी म्हणते, हो हो माहीत आहे, त्याचा आत्ताच फोन आलता. आता लगेच रम्या म्हणते, मी इथं फार खुश आहे. आज मी पार्थला डिनरला घेऊन जाणार आहे. मी त्याला डिनर पार्टी देणार आहे. आज मी खूप एन्जॉय करणार आहे त्याच्यासोबत. या सर्व गोष्टी म्हणताना आता काव्या इकडे हसत असते. लगेच रम्या म्हणते, काय झालं तुला हसायला? तेव्हा लगेच, अगं हे बघ, पार्थला जर बाहेर जेवायलाच जायचं असेल तर ते त्यांच्या आईसोबत जातील ना, तुझ्यासोबत वेळ घालायची त्यांना काय गरज आहे? आता इथे रम्या म्हणत असते की अगं हो, त्यांनी माझ्यासोबत वेळ घालवलाय म्हणूनच त्याला हा अवॉर्ड भेटला आणि आम्ही खूप सारे प्रोजेक्ट असे एकत्र केले आहेत, त्यामुळेच त्याला अवॉर्ड भेटला आहे. आणि हे सर्व काही आता तो मीडियासमोर सांगेलच. माननी विचारच करत असते की मीडियासमोर म्हणजे आता काय? आता लगेच तिथून वसू आलेली असते. वसू म्हणते की चल चल चल, आपल्याला ऑफिसला जायचं आहे आणि मीडिया तिथं येऊन पोचली देखील असेल. मला पण यावं लागेल तुझ्यासोबत, कारण की विक्रम इथं नाही आहे, आउट ऑफ इंडिया गेलेला आहे. आणि तुला तर यावंच लागेल ना, कारण की तुझं देखील ह्याच्यात तेवढंच क्रेडिट आहे. अवॉर्ड भेटला आहे म्हणजे तू देखील तेवढंच काम केलं आहेस आणि तुझं तो नाव आता मीडियासमोर नक्कीच घेणार. चल चल चल, आपल्याला लवकर जावं लागेल. ह्या मुद्दामच सर्व काही काव्यासमोर बोलत असतात, कारण की काव्याला जितका त्रास होईल तितकंच त्यांना बरं वाटत असतं. आता दुसऱ्या बाजूला ही घ्या आपली आनंद निवासची अकाउंटची फाईल. आता ह्यातले फंड संपत आले आहेत. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, असं कसं काय होऊ शकतं, मार्च एंडपर्यंत होते. रेखा म्हणत असते की त्या साने आजीजींची हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन तिथे अर्जंट करावं लागलं, त्यात गेले ना सर्व, त्यामुळे हे सर्व काही झालं आहे. शिवाय ती मेडिकल पॉलिसी देखील गेल्याच आठवड्यात संपली बघ, त्यामुळेच मला फंडातले पैसे वापरावे लागले. इथे नंदिनी म्हणत असते की हा ठीक आहे पाहूया आपण काहीतरी. तेव्हाच लगेच रेखा इथे म्हणत असते, नंदिनी तुला माहिती का, तो केतन मुलगा जो 12 वर्षाचा आहे त्याचा सायन्स एक्झिबिशनमध्ये पहिला नंबर आला आहे बघ, त्यामुळे त्याला शेवटच्या फेरीसाठी मला दिल्लीला पाठवायला लागलं आणि त्यासोबत एक आपल्या ऑफिसमधलाच मेंबर देखील त्यासोबत पाठवायला लागला आणि त्या सर्व खर्च देखील वाढलेला आहे. आता इथे नंदिनी म्हणते, सॉरी काही नाही त्याचा प्रॉब्लेम, कारण की मी बऱ्याच दिवसातनं ऑफिसला आले आणि मला ह्या सर्व गोष्टीची अपडेट खरं तर इथे काहीच नव्हतं. कदाचित मी 15-16 दिवसापासून आलेच नाही, म्हणजे 15-16 डिसेंबर असं म्हटल्याबरोबर तिला त्या दिवसाची आठवण होते. तेव्हा इथे रेखा म्हणते की इट्स ओके, 16 डिसेंबर नंतर तू कशातून जातेस याची मला कल्पना आहे बघ. तिथलीच एक मुलगी म्हणत असते की पण आता तुम्ही जास्त ताणू नका ना, जेव्हा दादा जी ब्लॉकवर जादू करतोय ना, खरंच कमाल व्हिडिओ असतात त्याच्यात आणि कमेंट देखील किती लोक भारी भारी करतात. तितक्यात रेखा म्हणते, तो तुम्ही आंघोळीचा व्हिडिओ पाहितला का, किती छान होता ना रोमॅन्टिक व्हिडिओ. असं म्हटल्याबरोबर आता इथे नंदिनी फार चिडलेली असते. ती रागातच म्हणते की तुम्हाला काही कामं वगैरे नाहीत का जीवा भैयाच्या ब्लॉगबद्दलच तुम्ही काही बोलणार आहेत, तुम्हाला कामं करायचीत का नाही, असं ती रागातच म्हणत असते. आता त्या सर्वजणी तर निघून गेलेलं असते. त्यातलीच एक मुलगी तिथंच उभा राहिलेली असते. नंदिनी म्हणते की तुला काम नाही वाटतं, काम तर आहे पण तुझा रुसवा घातल्याशिवाय मी जाणार नाही. असं म्हटल्याबरोबर नंदिनीला आता ती पाणी देते. नंदिनी ते म्हणत असते की सॉरी, खरंच मी खूप ओरडले. आता ती म्हणते की इट्स ओके, जाऊ दे. आणि ती लगेच म्हणते की तुझ्या लग्नाची तयारी कुठपर्यंत आली. तेव्हा लगेच ती म्हणते की हां सर्व गोष्टी झाल्या आहेत, पण मला आईवडील वगैरे नाहीत, काका काकी येणार आहेत गावाकडनं, पण मला असे जवळचे माझ्या आनंदात सहभागी होणारे लोक पाहिजे आहेत. मी एक सांगू का तुला जर वाटतं असेल मला काही देवास तर माझ्यासाठी एक गोष्ट कर, फक्त जीवा भैया आणि तू एकत्र माझं कन्यादान करा, बसताना तुम्ही पूजाला, असं ती विचारत असते. ती म्हणत असते बाकी मला काहीही नको, तेवढं जरी केलं तरी माझ्यासाठी खूप आहे. माझ्या आनंदात सहभागी होणारे सर्वच मला आशीर्वाद देतील असं नसतं ना गं, तुम्ही माझे जवळचे आहेत म्हणून मी तुम्हाला असं म्हणत आहे. ह्या सर्व गोष्टी ती इथं बोलत असते. नंदिनी मात्र प्रश्नात पडली असते की ह्या सर्व गोष्टी ही काय बोलत आहे आणि ही गोष्ट मागितली ती खरंच मी करू शकेल का, असा प्रश्न तिला इथे पडलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे गुड्डू ती फ्रॉनची भाजी बनवत असतो.
छान गार्डनमध्ये त्यांनी चूल वगैरे मांडलेली असते त्यावर ती भाजी तयार करत असतो. भाजी ऑलमोस्ट तयार झालेलीच असते. जीवा तिथे आलेला असतो. आता जीवा तिकडनं शारदाकडनं राईस घेऊन आलेला असतो. तेव्हा लगेच गुड्डू म्हणतो, सासूबाईंनी तुम्हाला दिलं वाटतं. तेव्हा ते म्हणतो, हां तो सय्याबेली झोपला होता ना, त्यामुळे त्यांनी कुकरमध्ये गपचूप मला भात दिला. तेव्हा मात्र गुड्डू इथे म्हणतो, तुम्ही ताटात परसा, तोपर्यंत मी फ्रॉनची भाजी वर टाकतो. असं म्हणून आता तो भात टाकत असतो. आता ते म्हणतो, गुड्डू म्हणतो, तुम्ही इतकी उत्साहात म्हणजे तुम्हाला फ्रॉनची भाजी फार आवडते वाटतं. तेव्हा लगेच सर्व काही गोष्टी त्याला इथे आठवत असतात की शारदा त्याला म्हणत असते की तुमच्यासाठी मी फ्रॉनची भाजी वगैरे करू का. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते की तुम्हाला हे जे ॲलर्जी आहे काय करत आहे आई, अजिबात त्यांना फ्रॉनची भाजी वगैरे द्यायची नाही. ह्या सर्व गोष्टी त्याला इथे आठवत असतात. इथे मात्र गुड्डूला आपल्या माहीत नसतं की ह्या जीवाला फ्रॉनच्या भाजीची एलर्जी आहे. त्याला खरं तर ही गोष्ट अजिबातच माहीत नसती आणि जीवानी कळून देखील दिलेली नसती. त्यामुळे आता ही फ्रॉनची भाजी तो खायला लागलेला असतो. त्याला ॲलर्जी असून देखील हा सर्व प्रकार तो इथे नंदिनीसाठी करत असतो. त्याने आता घास तर घेतलेला असतो हातात. मात्र त्याला विचार येत असतो की ही फ्रॉनची भाजी जर मी खाल्ली तर माझ्या जीवावर बेतू शकतो. तरी देखील हा इथे नंदिनीसाठी करत असतो सर्व काही. तो म्हणत असतो की मी तुझ्यासाठी काही करू शकतो, तुला मिळवण्यासाठी काही करू शकतो, असं म्हणून खरं तर त्याने तू फ्रॉनची भाजी इथे खाल्लेली असते. ते आता दुसऱ्या बाजूला इकडे ती जी मुलगी असते ती कन्यादान करतान का असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी इथे विचारातच गुंतलेली असते. इथे विचारात गुंतल्यामुळे ती मुलगी म्हणते की खरंच येताना तुम्ही असं म्हटल्याबरोबर तिच्या हातातला नंदिनीच्या हातातला ग्लास खाली फुटतो. तेव्हा मात्र इकडे रेखा आलेली असते. रेखा म्हणते काय झालं काय झालं, आणि ती म्हणते नंदिनी ते म्हणते काही नाही, ग्लास फुटलाय फक्त. लगेच ही मुलगी म्हणते की हे तर अपशकुन आहे, काहीतरी संकट येणार म्हणजे. रेखा इथे म्हणते की अजिबात असं काही नाही, उलट नंदिनीवरचं संकट दुसऱ्या कुणावर गेलं आहे म्हणजे ही आनंदाचीच बातमी आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते हे काही अजिबात विश्वास ठेवत नाही बघ ह्याच्यावर, सगळ्या ह्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत, उगाच ह्या सर्व गोष्टीला खतपाणी घालत बसू नका. रेखाताई सीमाताईला बोलून ते काच वगैरे उचलून घ्या. आता त्या दोघी तर तिथनं निघून जातात. मात्र नंदिनीला इथे विचार येतो की खरंच माझ्यावर काही संकट येणार आहे का, हा विचार तिच्या डोक्यात इथे येत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जीवानी ते फ्रॉनची भाजी बऱ्यापैकी संपवलेली असते. त्याला मात्र इकडे त्रास व्हायला सुरू झालेला असतो. त्याला घाम वगैरे फुटलेला असतो. त्याला खास देखील सर्व अंगाला येत असते. तरी देखील फ्रॉनची भाजी खातच असतो. इकडे गुड्डू म्हणत असतो की काय झालं जीवा भैया, तुम्हाला काही त्रास होतोय का. पण गुड्डूला मात्र जीवा काही सांगत नाही. त्याला सर्व देखील इथे देत नसतो. गुड्डू म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला बरोबर नाही वाटत मला काही, तुम्हाला खाज येते, तुम्हाला घाम देखील आलेला आहे, काय झालं तुम्हाला जीवा भैया. मात्र जीवा इकडे काही सांगत नाही. ती फ्रॉनची भाजी खातच असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र मानन इकडे विचार करत बसलेली असते. खरं तर तिला इथे टेन्शन आलेलं असतं. त्याच्या आधी इथे काव्या आलेली असते. काव्या म्हणते की आई मी गाजराचा हलवा करू का. आशाताईंनी खूप छान असे गाजरं आणले आहेत बघा, आणि पार्थला आवडतात ना म्हणून माझ्या हाताने करते आणि मग मी अभ्यासाला बसते. तेव्हा मात्र माननीचा चेहरा बघून काव्या इथे विचारते काय झालं आई तुम्हाला, तुम्ही नाराज का. इथे माननी म्हणून सांगत असते की अगं काही नाही, हे मीडियावाले पत्रकार लोक ऑफिसमध्ये जाणार आहे असं कळलं, मला टेन्शनच आलंय बघ. पार्थला एवढं घवघवीत यश मिळालं त्याबद्दलच विचारतील, तुमच्या प्रवासाबद्दल सांगा, तुम्ही आतापर्यंत काय अचीव केलं ते सांगा, ह्या सर्वच गोष्टी विचारते. त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे. तेव्हा माननी इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते अगं जेव्हा हे सर्व प्रकार झाला 16 डिसेंबर नंतर, तुम्ही दोघी तर निघून गेलात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काही पत्रकारचे लोक आलते आणि ते खरंच खूपच घाणेरड्या भाषेत काही देखील इथे बोलत होते. तेव्हा मात्र पार्थचा स्वतःवरचा राग कंट्रोल झाला नाही आणि तो कधी नव्हे त्या दिवशी या सर्व गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये एवढंच मला वाटतंय बघ, बाकी काही नाही. जर चुकून हे सर्व काही प्रश्न त्याला विचारले गेले तर पार्थला शांत करण्यासाठी कुणीतरी त्याच्याजवळ असायला हवं. तुला तर माहिती आहे विक्रम इथे नाहीत आणि ह्या रम्या आणि वसू तिथे गेले आहात किती आनंदात, त्या तर मात्र आगीजवळ तेल आणि तूप ठेवल्यासारख्याच आहेत, त्यामुळे त्यांचा काही उपयोग नाही. ह्या सर्व गोष्टीचं आता तर काव्याला देखील टेन्शन आलं असतं. ती देखील विचार करत असते तर असं खरंच घडलं तर काय होईल या प्रश्नाने खरं या दोघी देखील ते टेन्शनमध्ये असतात. आता दुसऱ्या बाजूला मीडियावाले ऑफिसमध्ये आलेले असतात. रम्या, वसू आणि पार्थ हे तिघेही समोर बसलेले असतात आणि त्यांच्या पुढे मीडियावाले असतात. आता त्यांना सर्वच जण इथे अभिनंदन करत असतात आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल खरंच धन्यवाद असं देखील इथे म्हणत असतात. आता त्यातलीच एक मुलगी म्हणत असते की मिस्टर पार्थ देशमुख, तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय खरं तर कुणाला द्याल. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो माझे आई वडील.
म्हणजेच माननी देशमुख आणि विक्रांत देशमुख. आता लगेच दुसरा मीडियावाला विचारत असतो की तुम्हाला टेन्शन आलं का कधी की हा अवॉर्ड आपल्यालाच भेटेल किंवा अवॉर्ड आपल्याला भेटेल का नाही. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो की हो, काल रात्रीच मला ह्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं होतं. तेव्हा लगेच एक त्यातली मीडियावाली म्हणते की मग तुम्ही त्याला कशी मात केली. तेव्हा मात्र त्याला काव्याच्या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात. ती म्हणत असते की तुलाच अवॉर्ड भेटणार बोबोक्या, अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा ते मात्र इथे भानावर येतो आणि मीडियांना सांगतो की देव आपल्या आजूबाजूला असे लोक पेरतो की ते आपल्याला नकळत मोटिवेट करत असतात. त्यांचा विश्वासच आपल्याला पुढे जाण्यासाठी बळ देत असतो. हे सर्व बोलत असताना मात्र रम्या आणि वसूला वाटत असतं की हे रम्याबद्दलच बोलत आहेत. हे मनातली मनातच इथं फार खुश असतात दोघी. पण आपल्याला माहीतच आहे की पार्थ काव्याबद्दल बोलत असतो म्हणून. आता इथे वसू आता एका मीडियावाल्याला खुणूनच सांगते की प्रश्न विचारा. हा खरं तर मीडियावाला तिच्या इशाऱ्यावर नाचणारा असावा. आता इथे तो विचारतो खरं तर पहिल्यांदा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, पण तुमच्या पर्सनल आयुष्यात एवढे प्रॉब्लेम असूनही तुम्ही इतके घवघवीत यश मिळवलं त्याच्याबद्दल काही बोलाल का. असं ऐकल्याबरोबर आता पार्थला मात्र इकडे खूप राग आलेला भागात एवढंच. आता पुढील भागात आपण पाहणार का हा परत मीडियावाला विचारत असतो की बायकोचा पाठिंबा नसतानाही एवढं यश कसं मिळतं ह्याचं उत्तर तुम्ही द्याल का. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ जोरात ओरडत असतो. तेव्हा लगेच मात्र इकडनं एंट्री होते आपल्या काव्याची. काव्या म्हणते कोण म्हटलं त्यांना त्यांच्या बायकोचा पाठिंबा नाही म्हणून. असं म्हटल्याबरोबर आता रम्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता इथे आपण पाहूच की आता उद्या मीडियावाल्यांना नेमकं काव्या कशी सडेतोड उत्तर देते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडं फ्रॉन्सची भाजी का जीवानी खाल्ल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि हे सर्व काही गोष्टी गुड्डू नंदिनीला सांगतो. मात्र नंदिनीला ह्या सर्व गोष्टी खोट्या वाटत असतात. तिला ह्या गोष्टी खऱ्या अजिबात वाटत नसतात. आता जीवाला इकडे फार त्रास होत असतो त्यामुळे तो इथं खरं तर चक्कर येऊन पडलेला असतो. आता इकडे जीवाची काळजी करत नंदिनी येते का नाही हे देखील पाहण्यासारखंच आहे. आता इकडे काव्या देखील मीडियावाल्यांना कसा प्रतिसाद देते हे देखील आपण पाहणार आहोत. खरं इथे पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. असा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहायला देखील अजिबात विसरू नका. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.